चेक. हॅलो. मान्यवरांचं आगमन चहाडे क्रीडा संकुलामध्ये होत आहे. तांदवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान कुणबी कबड्डी लीग पालघर तालुका पूर्व विभाग पर्व तिसरे कुणबी कबड्डी लीगच्या या महासंग्रामाला आज या ठिकाणी शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन संपन्न होऊन स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. आणि आजच्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस अधीक्षक माननीय श्री बाळासाहेबजी पाटील, त्यांच्या समवेत खासदार माननीय श्री राजेंद्रजी गाविसाहेब देखील उपस्थित राहणार आहेत. काही क्षणातच मान्यवरांचं आगमन इथे होणार आहे. प्रवेशद्वाराजवळ आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरा आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण औक्षण करून त्यांना आरती ओवाळून त्यांचं इथे स्वागत करतो. या ठिकाणी खासदार माननीय श्री राजेंद्रजी गाविसाहेब उपस्थित होत आहेत. तसेच आदरणीय अरुणजी पाटील साहेब, TDCC बँकेचे उपाध्यक्ष माननीय श्री अरुणजी पाटील साहेब यांचं देखील आगमन इथे होत आहे. त्यांच्या समवेत आदरणीय पपेशजी पाटील साहेब देखील उपस्थित होत आहेत. आजच्या या उद्घाटन प्रसंगी पोलीस अधीक्षक माननीय श्री बाळासाहेबजी पाटील देखील उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मनपूर्वक पालघर पोलीस अधीक्षक माननीय श्री बाळासाहेबजी पाटील यांचं इथे आगमन होत आहे. आपल्या समवेत खासदार माननीय श्री राजेंद्रजी गाविसाहेब हे देखील उपस्थित झालेले आहे. तसेच भाजपा उपाध्यक्ष माननीय श्री प्रशांतजी पाटील साहेब यांचं देखील आगमन होत आहे. कुणबी सेनेचे अध्यक्ष आदरणीय विश्वनाथजी पाटील साहेब यांचं देखील आगमन होत आहे. आपलं देखील चहाडे क्रीडा संकुलामध्ये हार्दिक स्वागत आहे. तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित कुणबी कबड्डी लीग पर्व तिसरे आणि मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण आसनस्थ व्हावं. कुणबी म्हणजे देह आणि कबड्डी म्हणजे श्वास, असा हा तरुण युवकांचा श्वास बनलेला कबड्डी हा खेळ महाराष्ट्राचा रांगडा खेळ कबड्डी आणि कुणबी समाजाचा देखील लाडका खेळ म्हणजेच कबड्डी. कुणबी म्हणजे देह तर कबड्डी म्हणजे श्वास बनला आहे. असा हा कबड्डीचा महासंग्राम आणि पर्व आहे तिसरे. तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने कुणबी कबड्डी लीग स्पर्धा आज खऱ्या अर्थाने शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी या स्पर्धेचं उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. आजच्या या महासंग्रामाच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी माननीय खासदार राजेंद्रजी गाविसाहेब यांचं देखील तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने शब्दफुलांनी हार्दिक स्वागत आहे. कुणबी सेनेचे अध्यक्ष माननीय श्री विश्वनाथजी पाटील साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आपल्या समवेत आदरणीय श्री अरुणजी पाटील साहेब, TDCC बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष हे देखील उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. पोलीस अधीक्षक माननीय श्री बाळासाहेबजी पाटील साहेब हे देखील या सोहळ्यास खास उपस्थित झालेले आहेत. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रशांतजी पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे.
माननीय श्री पपेजी शांताराम पाटील साहेब हे देखील मंचावर उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मंडळाचे सल्लागार तथा सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री राजेंद्रजी सोगले साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय कल्पेशजी मोहन पवार साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. माजी सभापती वाडा पंचायत समिती माननीय श्री संतोषजी बुकले साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तसेच उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं कुणबी कबड्डी लीग तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी उपस्थित माननीय श्री विश्वनाथजी पाटील साहेब कुणबी सेना प्रमुख महाराष्ट्र राज्य यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश सचिव भाजपा माननीय प्रशांतजी प्रभाकर पाटील साहेब हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. कुणबी सेना पालघर जिल्हा प्रमुख आदरणीय अविनाशजी पाटील साहेब यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. युवक मंडळ अध्यक्ष माननीय कल्पेशजी पवार साहेब यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री अनंतजी जीवन पाटील साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मंडळाचे सल्लागार तथा सामाजिक कार्यकर्ते आदरणीय राजेंद्रजी सोगले साहेब आपलं देखील शब्दफुलांनी हार्दिक स्वागत आहे. हॅलो. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत कुणबी कबड्डी लीग पालघर तालुका पूर्व विभाग आणि पर्व आहे तिसरे आजच्या या कबड्डीच्या महासंग्रामासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने शब्दसुमनाने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनासाठी कृपया आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. खासदार माननीय श्री राजेंद्रजी गावित साहेब, कुणबी सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय श्री विश्वनाथजी पाटील साहेब, पोलीस अधीक्षक माननीय श्री बाळासाहेबजी पाटील साहेब आपण देखील आजच्या या सोहळ्याप्रसंगी दीप प्रज्वलन तथा प्रतिमा पूजन करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्षाचे सचिव प्रदेश सचिव माननीय श्री प्रशांतजी पाटील साहेब यांना देखील विनंती आपण देखील दीप प्रज्वलन तथा प्रतिमा पूजनासाठी उपस्थित राहावं. माननीय पोलीस अधीक्षक आदरणीय श्री बाळासाहेबजी पाटील साहेब आपणास विनंती आहे आपण दीप प्रज्वलन संपन्न करायचं आहे. समवेत आदरणीय खासदार महोदय माननीय श्री राजेंद्रजी गावित साहेब यांना देखील विनंती आहे आपण दीप प्रज्वलन करावं. समवेत आदरणीय विश्वनाथजी पाटील साहेब यांना देखील विनंती आहे आपण दीप प्रज्वलन करावं. आपल्या या आजच्या स्पर्धेची सुंदर अशी सुरुवात, मंगलमय अशी सुरुवात मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्थात दीप प्रज्वलन संपन्न करून इथे आपण सुरुवात करत आहोत.
पालघर जिल्ह्याचं एक सुंदर असे व्यक्तिमत्व पोलीस अधीक्षक माननीय श्री बाळासाहेबजी पाटील यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन संपन्न झालेले आहे। तसेच खासदार माननीय श्री राजेंद्रजी गावित साहेब यांच्या वतीने देखील या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे। संतोषजी फुकले साहेब तसेच आदरणीय प्रशांत दादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय कल्पेशजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन संपन्न होत आहे। आदरणीय नागेश दादा पाटील तसेच मंडळाचे सल्लागार आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय राजेंद्रजी सोगले साहेब यांच्या शुभ हस्ते देखील दीप प्रज्वलन संपन्न होत आहे आणि कार्यक्रमाची एक सुंदर आणि मंगलमय अशी सुरुवात देखील केली जात आहे। प्रकाशजी वासुदेव राऊत साहेब यांना देखील विनंती आहे आपण पुढे यावं। कुणबी कबड्डी लीग आदरणीय या स्पर्धेचे अनंत जीवन पाटील साहेब आपल्याला विनंती आहे आपण पुढे यावं। यानंतर सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण केला जात आहे। पपेशजी पाटील साहेब आपण देखील पुढे यावं। दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनासाठी 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती अर्थात आपल्या सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पाच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं जाते। तसेच माता सरस्वती, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच संत तुकाराम महाराज आणि आपल्या या पंचक्रोशीमध्ये ज्यांनी कबड्डी खेळाची मुहूर्तमेढ रोवलेली आहे असे स्वर्गीय रमेश आत्माराम पाटील यांच्या प्रतिमेला देखील पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे। यानंतर माननीय बाळासाहेबजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून तसेच माननीय विश्वनाथजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून या ठिकाणी शुभारंभ होत आहे। माननीय खासदार आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून या ठिकाणी आपण शुभारंभ केलेला आहे। या तांदूळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित कुणबी कबड्डी लीगचा आदरणीय पपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफळ वाढवून शुभारंभ केला जात आहे। कल्पेशजी पवार साहेब आपणास देखील विनंती आपण देखील श्रीफळ वाढवून शुभारंभ करायचा आहे। आदरणीय अनंतजी जीवन पाटील साहेब आपण श्रीफळ वाढवण्यासाठी कृपया पुढे यावेचे। आजच्या या सुंदर आणि मंगलमय अशा वातावरणामध्ये कबड्डीचा महासंग्राम अर्थात कुणबी कबड्डी लीगला आपण इथे सुरुवात करत आहोत। सामाजिक कार्यकर्ते तथा एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व आदरणीय श्री अनंतजी जीवन पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुंदर अशी सुरुवात करण्यात आलेली आहे। यानंतर सर्व संघांना सूचना आहे। साई स्पोर्ट्स सागावे, गावदेवी वॉरियर्स लोवरे, जय हनुमान निहे, गवळी पॅन्थर्स लालोंडे, जीवनज्योती हालोली, PS कुणबी किंग कुडे, धर्मवीर वॉरियर्स आणि RA चॅम्पियन चाहाडे। हॅलो आवाज येतो का? प्रेड सभी खिलाड़ू समोर गए, सावधान, एक एक कतार से, दाहिना से, मंच से सलामी लेके आगे बढ़ेंगे, आगे बढ़। तांदूळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित कुणबी कबड्डी लीग मार्फत मान्यवरांना सलामी दिली जाते। तांदूळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान कुणबी कबड्डी लीग पालघर तालुका पूर्व विभाग आयोजित पर्व तिसरे कबड्डीचा महासंग्राम आज आणि उद्या 2 दिवस या ठिकाणी संपन्न होत आहे। सर्व खेळाडू उपस्थित मान्यवरांना सलामी देत आहेत। अतिशय शिस्तबद्ध आणि तितकाच देखणा असा हा सोहळा
या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्व खेळाडू या ठिकाणी मान्यवरांना सलामी देत आहेत. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं तांदूळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान कुणबी कबड्डी लीग दरवर्षी या ठिकाणी अतिशय दिमाखदार पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं या कबड्डीचा महासंग्राम या ठिकाणी होत असतो आणि या कबड्डीच्या महाथरारामध्ये महासंग्रामामध्ये सर्व खेळाडू अतिशय शिस्तीनं सहभागी होत असतात. आपण पाहू शकतात प्रवेशद्वार माननीय श्री संतोष शांताराम बुकले सांके वाडा असं ह्या प्रवेशद्वाराचं नामकरण आहे आणि इथून 8ही संघांचा प्रवेश चहाडे क्रीडा संकुलामध्ये इथे होत आहे. मान्यवरांना हे सर्व संघ मानवंदना देखील देत आहेत. आपण पाहू शकतात स्वर्गीय रमेश आत्माराम पाटील उत्तम कबड्डीपटू यांचे या ठिकाणी आपण स्मरण करूया. सर्व खेळाडूंनी या ठिकाणी मान्यवरांना सलामी दिलेली आहे. साई स्पोर्ट्स आगावे, गावदेव वॉरियर्स लोवरे, जय हनुमान निहे, गवळी पॅन्थर्स लालोंडे, जीवन ज्योती हालोली, PS कुणबी किंग कुडे, धर्मवीर वॉरियर्स आणि RA चॅम्पियन्स चहाडे या 8ही संघांचं आगमन इथे झालेलं आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. यानंतर आजच्या या उद्घाटन प्रसंगी मैदानाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते फीत कापून मैदानाचं उद्घाटन झालेलं आहे. मैदानाचं पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. मैदानाचं पूजन केलं जात आहे आणि त्या प्रसंगी खासदार माननीय श्री राजेंद्रजी गावित साहेब, कुणबी सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय श्री विश्वनाथजी पाटील साहेब, पोलीस अधीक्षक आदरणीय श्री बाळासाहेबजी पाटील हे देखील प्रसंगी उपस्थित आहेत आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मैदानाचं पूजन केलं जात आहे. या ठिकाणी कैलासवासी रमेश आत्माराम पाटील यांचं आपण पुण्यस्मरण इथे करणार आहोत. तसेच समाज बांधव ज्यांचं योगदान या कबड्डी खेळाला लाभलेलं आहे त्यांचं देखील इथे पुण्यस्मरण आपण करीत आहोत. सर्वांना विनंती आहे, राष्ट्रगीतासाठी सर्वप्रथम आपण सज्ज होणार आहोत. सर्वांना विनंती आहे, आपण जागेवर उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत होईल, त्यानंतर राज्यगीत होईल. सर्वांना विनंती आहे, आपण जागेवर स्तब्ध उभं राहायचं आहे. डोक्यावर जर टोपी असेल, डोळ्यावर गॉगल असेल तर तो काढून ठेवायचा आहे थोड्या वेळासाठी. मोबाईल काही क्षणासाठी व्हायब्रेशन मोडवर किंवा स्विच ऑफ मोडवर ठेवायचा आहे. तांदूळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने कुणबी कबड्डी लीग या महासंग्रामाचं आयोजन केलेलं आहे आणि पर्व आहे तिसरे, वर्ष आहे तिसरे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आज उद्घाटन केलेले आहे आणि शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी उद्घाटन सोहळा
या ठिकाणी संपन्न होत असताना 2 दिवस या स्पर्धा रंगणार आहेत. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण राष्ट्रगीतासाठी स्तब्ध उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत आणि राज्यगीत इथे होईल, त्यानंतर आपण पुन्हा एकदा स्पर्धेकडे वळणार आहोत. पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना देखील विनंती आहे, आपण देखील स्तब्ध उभं राहायचं आहे आणि डोक्यावरची टोपी, डोळ्यावरचा गॉगल काढून ठेवायचा आहे. तर सज्ज होऊयात राष्ट्रगीतासाठी. परेड सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. नायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. एक साथ राज्यगीत शुरू कर. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निधळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही रक्तगाठी तो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कबड्डी. परेड विश्राम. यानंतर सर्वांना शपथ दिली जाईल. खेळाडूंना विनंती आहे की आपण हात पुढे घ्यायचा आहे शपथेसाठी. परेड सावधान, शपथ केले स्थितीलो. मान्यवरांना विनंती आहे, आपण मंचावरती यायचे. क्रीडा शपथ देण्यासाठी या ठिकाणी राज्यस्तरीय कबड्डीपटू ओम पाटील याला मी विनंती करते, आपण मंचावरती यायचे. तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने कुणबी कबड्डी लीगचं उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आलेलं आहे आणि उपस्थित सर्व 8ही संघांना 2 दिवसामध्ये हे सर्व स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी इथे शपथ दिली जाईल. राज्यस्तरीय कबड्डीपटू ओम पाटील सर्वांना शपथ देईल. आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की तांदुळवाडी गट कुणबी कबड्डी स्पर्धेत
आम्ही आपले सर्व कौशल्य पणास लावून प्रामाणिकपणे खेळू. पंचांचा निर्णय अंतिम मानू. कोणतेही गैरवर्तन होणार नाही याची दक्षता घेऊ. तसेच आपल्या संघाचा व संस्थेचा उत्कर्ष होईल असे वर्तन करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कबड्डी. परेड विश्राम. धन्यवाद ओम पाटील. आणि यानंतर स्वर्गीय तारामती हरिश्चंद्र पाटील विद्यालय चहाडे येथील विद्यार्थिनी स्वागत गीत सादर करतील. गीताचे बोल आहेत जैसे सूर्य की किरण. स्वागत गीत सादर करण्यासाठी मी विद्यार्थिनींना विनंती करते. तू अशी जवळ मध्ये मध्ये 1 1 2 3 स्टार्ट. हेलो जैसे सूर्य की किरण छूले जग का हर एक कण. जैसे सूर्य की किरण छूले जग का हर एक कण. वैसे ही छूलेंगे सबका मन. आपके चरणों में है नमन. आपके चरणों में है नमन. स्वागतम 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 स्वागतम. गीत नया गाएंगे प्रकाश हम फैलाएंगे. आगे बढ़ते जाएंगे हर बाधा से टकराएंगे. गीत नया गाएंगे प्रकाश हम फैलाएंगे. आगे बढ़ते जाएंगे हर बाधा से टकराएंगे. जैसे खुशबू फूल की भर दे एक नई उमंग. जैसे खुशबू फूल की भर दे एक नई उमंग. वैसे ही छुलेंगे सबका मन. आपके चरणों में नमन. आपके चरणों में नमन. स्वागतम 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 स्वागतम. भूल ना करे कभी योग्य बने हम सभी. सपने हम करे साकार खिल उठे जिंदगी. भूल ना करे कभी योग्य बने हम सभी. सपने हम करे साकार खिल उठे जिंदगी. जैसे श्वेत चांदनी से खिल उठे मन का आंगन. जैसे श्वेत चांदनी से खिल उठे मन का आंगन. वैसे ही छुलेंगे सबका मन. आपके चरणों में नमन. आपके चरणों में नमन. स्वागतम 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 स्वागतम. धन्यवाद. हॅलो. अतिशय सुंदर असं स्वागत गीत या ठिकाणी झालेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत स्वागत गीतासाठी. तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत कुणबी कबड्डी लीग पालघर तालुका पूर्व विभाग आणि आजच्या या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांचं प्रत्यक्ष स्वागत आपण इथे करणार आहोत. सर्वप्रथम खासदार माननीय श्री राजेंद्रजी गावित साहेब यांचं आपण स्वागत करणार आहोत. तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान च्या वतीने हे स्वागत केलं जाईल. आदरणीय खासदार माननीय श्री राजेंद्रजी गावित साहेब यांचं स्वागत करण्यासाठी लीगचे अध्यक्ष आदरणीय महेशजी गणपत पाटील साहेब यांना मी विनंती करते.
पंचक्रोशीतील विविध कबड्डी क्रीडा स्पर्धांना उपस्थित राहणारे आणि खेळाडूंना मार्गदर्शन तथा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असणारे खासदार माननीय श्री राजेंद्रजी गावित साहेब यांचे इथे स्वागत आणि सन्मान केला जात आहे। पंचक्रोशीतील एक नावाजलेली स्पर्धा कुणबी कबड्डी लीगचा हा महासंग्राम 2 दिवस इथे रंगणार आहे आणि या स्पर्धेसाठी उद्घाटन प्रसंगी उपस्थित लोकसभा खासदार माननीय श्री राजेंद्रजी गावित साहेब यांचं स्वागत केले जात आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। जिल्ह्यातील एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व कार्यसम्राट खासदार माननीय श्री राजेंद्रजी गावित साहेब यांचं इकडे स्वागत आणि सन्मान केला जात आहे। यानंतर आपण स्वागत करणार आहोत जिल्ह्यातील एक मोठं व्यक्तिमत्व आदरणीय पोलीस अधीक्षक बाळासाहेबजी पाटील यांचं देखील प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत केलं जाईल, सन्मान केला जाईल। लीगचे विश्वस्त तथा TDCC बँकेचे विद्यमान संचालक आदरणीय नागेशदादा पाटील साहेब यांना मी विनंती करते आपण हा सन्मान करावा आणि स्वागत करावं। पालघरचे पोलीस अधीक्षक माननीय श्री बाळासाहेबजी पाटील साहेब यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होईल। मंडळाचे विश्वस्त तथा TDCC बँकेचे सन्माननीय संचालक आदरणीय नागेशदादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान हे स्वागत इथे संपन्न होत आहे। पोलीस प्रशासनातील एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व आदरणीय पोलीस अधीक्षक बाळासाहेबजी पाटील यांचं स्वागत केलं जात आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री बाळासाहेबजी पाटील यांचं इथे स्वागत केलं जात आहे। तसेच मंचावर उपस्थित कुणबी सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय श्री विश्वनाथजी पाटील साहेब यांचं देखील प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत केलं जाईल। लीगचे विश्वस्त आदरणीय प्रकाशजी आत्माराम पाटील साहेब उत्कृष्ट कबड्डीपटू यांना विनंती करते आपण हे स्वागत करावं। महाराष्ट्र राज्य कुणबी सेनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय विश्वनाथजी पाटील साहेब यांचं मनपूर्वक स्वागत आहे। लीगचे विश्वस्त तथा उत्तम कबड्डीपटू आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब हे या ठिकाणी स्वागत करतील। मनपूर्वक स्वागत माननीय श्री विश्वनाथजी पाटील साहेब। कुणबी सेना प्रमुख तथा कार्यसम्राट माननीय श्री विश्वनाथजी पाटील साहेब यांना मायेची शाल, सन्मानाचा श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देखील प्रदान केलं जात आहे। कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं स्वागत केलं जात आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। कुणबी सेना प्रमुख माननीय श्री विश्वनाथजी पाटील साहेब यांना इथे सन्मानित केलं जात आहे प्रतिष्ठानच्या वतीने। यानंतर स्वागत होणार आहे ठाणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माननीय श्री अरुणजी बाळू पाटील साहेब यांचं देखील प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत केलं जाणार आहे। लीगचे विश्वस्त आदरणीय उमेशजी मोहन पाटील साहेब यांना मी विनंती करते आपण हे स्वागत करावं। TDCC बँकेचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय अरुणजी बाळू पाटील साहेब यांचं स्वागत इथे संपन्न होत आहे। माननीय उमेशजी पाटील साहेब विश्वस्त यांना विनंती आहे आपण हे स्वागत करावं। यानंतर आपण स्वागत करणार आहोत महाराष्ट्र प्रदेश भाजपा सचिव आदरणीय श्री प्रशांतजी प्रभाकर पाटील साहेबांचं इथे स्वागत केलं जाणार आहे प्रतिष्ठानच्या वतीने। लीगचे सल्लागार तथा उत्तम कबड्डीपटू माननीय मनोजजी ठाकूर साहेब यांना मी विनंती करते आपण हे स्वागत करावं। आदरणीय प्रशांतजी प्रभाकर पाटील साहेब भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव। सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र प्रदेश भाजपा सचिव आदरणीय श्री प्रशांतजी पाटील साहेब यांना मायेची शाल, स्नेहाचा पुष्पगुच्छ, सन्मानाचा श्रीफळ आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येत आहे। यानंतर वाढवणचे माजी सरपंच तथा टाटा स्टील जनसंपर्क अधिकारी बोईसरचे माननीय श्री प्रकाशजी वासुदेव राऊत साहेब मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील लीगच्या वतीने स्वागत केलं जाईल।
मी विनंती करते लीगचे विश्वस्त हरेश्वरजी नाईक सर यांना आपण हे स्वागत करावं. वाढवणचे माजी सरपंच तथा टाटा स्टील जनसंपर्क अधिकारी माननीय श्री प्रकाशजी वासुदेव राऊत साहेब हे देखील मंचावर उपस्थित आहेत. यानंतर TDCC बँकेचे संचालक माननीय श्री उपस्थित सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तांदवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान कुणबी कबड्डी लीग या स्पर्धेचं उद्घाटन आज मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झालेलं आहे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय श्री जितेंद्रजी पाटील लीगचे उपाध्यक्ष जितेंद्रजी पाटील यांना विनंती करतोय आपण प्रास्ताविक सादर करावं. हॅलो, धन्यवाद सर. कुणबी म्हणजे देह आणि कबड्डी म्हणजे श्वास. कुणबी समाजाचं एक अतूट नातं, रक्ताचं नातं म्हणजे कबड्डी. आज तांदूळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानसाठी सर्व उपस्थित मान्यवरांचं मी प्रत्येकाचं नाव घेत नाहीत वेळेअभावी. प्रत्येकाचे आम्ही मनापासून खूप खूप आभारी आहोत. आमचा तांदूळवाडी गट म्हणजे एक प्रकारची कबड्डीचा वारसा लाभलेला हा तांदूळवाडी गट स्वर्गीय रमेश आत्माराम पाटील यांचा वारसा घेऊन आम्ही पुढे ही कबड्डीची परंपरा कायम चालू ठेवली आहे. खरं म्हणजे कबड्डी लीग ह्याचं आयोजन करणं खूप मोठं कठीण काम होतं, परंतु खऱ्या अर्थाने संपूर्ण सूर्यक्षत्रिय युवक मंडळाचे मी विशेष आभार मानेन की ज्यांनी आम्हाला प्रथम व्यासपीठ दिलं आणि व्यासपीठातून आम्ही खऱ्या अर्थाने एक या आयोजनाची तयारी करू शकलो आणि ह्याच युवक मंडळाच्या माध्यमातून आम्ही कबड्डी ही नेहमीच चालू ठेवलेली आहे. तसेच या तांदूळवाडी गटातील हे जी समोर आपल्याला डाव्या हातावर कमिटी दिसते ह्यांच्या विशेष प्रयत्नातून तसे या तांदूळवाडी गटातील चाडे गावातील हे चाडे क्रीडा संकुल म्हणजे कबड्डीची पंढरी आणि इथूनच खऱ्या अर्थाने कबड्डीची सुरुवात आज आम्ही या तीन वर्षापासून कबड्डीची केली आणि 3 वर्ष सातत्यपूर्ण आम्ही एक काम करत आहोत. अनेक कबड्डी खेळाडू घडवत आहोत. या तांदूळवाडी गटाला लाभलेली देणगी म्हणजे आणि या कबड्डीने दिलेले उपकार म्हणजे आज महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनवर मनोज ठाकूरसारखे कार्य करतात. ती फक्त आणि कबड्डीची कृपा आहे. तसेच या तांदूळवाडी गटातून किंवा आमच्या संपूर्ण युवक मंडळाच्या कार्यक्षेत्रातून राहुल पाटील असेल, संकेत पाटील असतील, मंगेश पाटील, आज ओम पाटील हालोली हा खेळाडू राज्यस्तरीय खेळतोय. तसेच कुमार गटातून निनाद ठाकूर हा नॅशनल खेळाडू खेळला होता. असे अनेक खेळाडू या आम्हाला या कबड्डीच्या माध्यमातून मिळाले आणि खऱ्या अर्थाने आम्ही या जे आमचं हेतू होतं, ध्येय होतं, त्या ध्येयापर्यंत खऱ्या अर्थाने पुटल्याचा आम्हाला अभिमान वाटतोय. त्याचप्रमाणे आम्हाला दरवर्षीच विविध दाते या संपूर्ण परिसरातून मिळत आहेत. तसेच तन्वी सुर्वे खरं एक नाव राहून गेलं, एक छोटी मुलगी जी इयत्ता 9वी 10वीतून राष्ट्रीय खेळाडू म्हणून नोंदली गेली. पालघर जिल्ह्यातून प्रथम कुणबी खेळाडू म्हणून राज्यस्तरीय खेळली. अशा प्रकारचे अनेक खेळाडू या समाजातून तयार झाले आणि ही संकल्पना आम्ही खऱ्या अर्थाने राबवू शकलो. ते आमचे संपूर्ण विश्वस्त मंडळ आणि संपूर्ण कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नाने आम्ही करीत आहोत. तरी पुन्हा एकदा मी संपूर्ण मान्यवरांचे या लीगसाठी ज्यांचा हातभार लागतो त्या प्रत्येकाचे आम्ही मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय जितेंद्रजी पाटील साहेब. आपण आपल्या प्रास्ताविकेतून उद्देश या ठिकाणी
सांगितलेलं आहे. यानंतर आपण एक स्वागत करणार आहोत. लीगचे अध्यक्ष माननीय महेशजी गणपत पाटील साहेब यांचं स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत आणि लीगचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान कार्याध्यक्ष आदरणीय महेंद्रजी पांडुरंग ठाकूर साहेब यांना आम्ही विनंती करतो आपण हे स्वागत करावं. तांदवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत कुणबी कबड्डी लीगचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री महेशजी गणपत पाटील साहेब यांचे या ठिकाणी आता स्वागत केलं जाणार आहे. जोरदार टाळ्या झाले पाहिजेत. लीगचे अध्यक्ष आदरणीय श्री महेशजी पाटील साहेब यांचे इथे स्वागत होत आहे. लीगचे कार्याध्यक्ष आदरणीय श्री महेंद्रजी ठाकूर साहेब यांच्या हस्ते माजी अध्यक्ष महेंद्रजी ठाकूर साहेब स्वागत करीत आहेत. मायेची शाल, स्नेहाचा पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि सन्मानाचा श्रीफळ देखील अध्यक्षांना इथे सन्मानपूर्वक प्रदान केला जात आहे. आजच्या या कुणबी कबड्डी लीग साठी उपस्थित पोलीस प्रशासनातील एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व पोलीस अधीक्षक माननीय श्री बाळासाहेबजी पाटील साहेब मंचावर उपस्थित आहेत आणि आदरणीय पाटील साहेबांना विनंती आहे आपण सर्व उपस्थित खेळाडूंना आणि रसिक प्रेक्षकांना शुभेच्छा द्याव्यात. तांदूळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान कुणबी कबड्डी लीग याच्या या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित या पालघर मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार सन्माननीय राजेंद्रजी गावित साहेब, कुणबी सेनेचे सन्माननीय अध्यक्ष विश्वनाथजी पाटील साहेब, आमचे मित्र प्रशांतजी पाटील, प्रकाशजी, बाकी सर्व आमचे या ठिकाणी उपस्थित असणारे कुणबी सेनेचा हे जे गेल्या काही वर्षापासून सुरू असणारी ही अत्यंत प्रतिष्ठेची लीग पुढे घेऊन जाणारी सर्व सन्माननीय सदस्य, कार्यकर्ते मंडळी आणि माझ्यासमोर उपस्थित या लीगमध्ये आपला उत्तुंग परफॉर्मन्स देऊन या ठिकाणच्या सर्वांचं मनोरंजन आणि खऱ्या अर्थाने क्रीडा प्रकार हा आनंदाचा सर्वोच्च क्षण कसा लुटता येईल याची प्रचिती देणारे आमचे सर्व खेळाडू, त्यांचे कोचेस, समोर उपस्थित बंधू आणि भगिनी. खरं तर महाराष्ट्राला कुस्ती आणि कबड्डीची खूप मोठी परंपरा आहे. अंगातील रक्त उसळवणारे काही गेम आहेत, त्यामध्ये कबड्डीचा खूप वरचा क्रमांक आहे. कबड्डी पाहिल्यानंतर लोकांच्या मुठी, लोकांच्या पायामधले रक्त ऑटोमॅटिक हे एकत्र ओढलं जातं. याचं कारण असं आहे की या गेममध्ये प्रत्येक जणाला वाटतं की मी स्वतः खेळतोय. लहानपणापासून आपण पाहत असलेला गेम इतका अटीतटीच्या लेवलवर जातो की प्रत्येक गावागावातील टीम हे आपल्या घरातील मुलगा खेळतोय असं वाटतं. हजारो लोक काही ठिकाणी या कबड्डीसाठी एकत्रित येतात आणि पालघर जिल्ह्यामध्ये मला आनंद वाटतोय की पालघर जिल्ह्यामध्ये कबड्डीची खूप मोठी परंपरा आहे. हा मैदानी गेम, असे कुठलेही मैदानी गेम खेळणारे जे मुलं असतात त्या सर्वांचं मला कौतुक वाटतं, त्यांचं सर्वांचं अभिनंदन करावंसं वाटतं. कारण आजच्या काळामध्ये मोबाईल गेम खेळून आपलं मनोरंजन करण्याची संख्या खूप मोठी आहे. मैदानावर कुणालाही जायचं नाही आहे. व्हर्च्युअल जगामध्ये सगळे लोक आपला वेळ व्यतीत करत आहेत आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. पण तुम्ही लोकांनी जो गेम निवडलेला आहे तो खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. आपल्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच आपली मानसिक एकाग्रता आणि तेवढंच नाही तर खऱ्या अर्थाने राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी खेळाला अत्यंत मोठं महत्त्व दिलेलं आहे आणि खेलो इंडिया आणि इतर सर्व गेम प्रकारातून त्यांनी प्रत्येक ग्रामीण भागातील टॅलेंट जे आहे ते हेरून त्यांना खऱ्या अर्थाने ऑलिम्पिक लेवलपर्यंत कसं घेऊन जाता येईल, त्यांना उच्च दर्जाची सेवा सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल, त्यांना आर्थिक मदत कशी करता येईल, या दृष्टिकोनातून खूप मोठे पाऊल उचललेले आहेत. स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आपण जे आपल्या डावीकडे पाहत आहात ते या आमच्या जिल्ह्याचे ॲडिशनल SP पंकज शिरसाट हे खरं तर कबड्डीपटू, कबड्डी या गेममधून
त्यांनी राष्ट्रीय पातळीवर नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नेतृत्व केलं आणि डायरेक्ट DYSP म्हणून त्यांचं पोलीस खात्यामध्ये निवड झाली. आता ते आमच्याबरोबर काम करत आहेत. आणि खेळाडूंना फक्त ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण जर अत्युच्च लेवलची स्पर्धा जिंकली आणि परदेशामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये यश मिळवलं, भारताच्या संघाकडून एशियनमध्ये, कॉमनवेल्थमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धा वर्ल्ड कपमध्ये आपण जर जिंकलो तर खऱ्या अर्थाने डायरेक्ट क्लास 1चे पद हे आपल्याला मिळतं. आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या बऱ्याच गेममध्ये क्लास 1 पदावर विराजमान असणारे खूप लोक आहेत. त्यामुळे ज्या खेळाला खऱ्या अर्थाने लोक म्हणायचे की दिवसभर हा खेळत असतो, घरचे काळजीत असायची की माझा मुलगा खेळत राहतो दिवसभर, त्याच खेळाला खऱ्या अर्थाने एक अधिष्ठान प्राप्त करून देण्याचं काम स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने केलेलं आहे. कारण आपल्या देशामध्ये ऑलिम्पिक पदक वैयक्तिकरित्या मिळवणारे फक्त 21 लोक आहेत. 142 कोटी लोकांच्या देशामध्ये फक्त 21 लोकांना वैयक्तिक स्वरूपाचं ऑलिम्पिक पदक मिळालेलं आहे. त्यामुळे आपल्याला खूप मोठा स्कोप आहे. मी जास्त बोलत नाही कारण आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माननीय खासदार साहेबांना घाई आहे. परंतु जे संघ जिंकतील त्यांचं तर मी अभिनंदनच आहे. परंतु जे जिंकणार नाहीत त्यांच्यासाठी या 4 ओळी. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई वो देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपल्या बहुमोल शुभेच्छांबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मी विनंती करतोय आदरणीय रेणुकाताई गोतारणे मॅडम यांना आपण कृपया मंचावर यायचं आहे. यानंतर टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात कार्यसम्राट माननीय खासदार श्री राजेंद्रजी गावित साहेब यांना विनंती करतोय आपण देखील उपस्थितांना शुभेच्छा द्याव्यात. तांदूळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या कुणबी कबड्डी लीग पालघर तालुका पूर्व पर्व 3 या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपले जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष पोलीस अधीक्षक आदरणीय बाळासाहेब पाटील, त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचावर उपस्थित कुणबी सेनेचे ज्यांनी आयुष्यभर आपल्या समाजासाठी नव्हे तर आजूबाजूच्या समाजासाठी एक आपलं पूर्ण आयुष्य घालवलं असे विश्वनाथ पाटील, त्याचप्रमाणे या ठाणे जिल्हा उपाध्यक्षाचे मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अरुण बाळू पाटील, त्याचप्रमाणे या ठिकाणी या क्रीडा चे विश्वस्त प्रकाश अरुण पाटील, त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचावर उपस्थित नागेश राजेश पाटील, उमेश पाटील, हरेश्वर मोरेश पाटील, त्याचप्रमाणे जितेंद्र पाटील, भूपेंद्र नाईक, राकेश पाटील, त्याचप्रमाणे निशाद चहाडे, हितेश पाटील, प्रफुल्ल पुंडलिक पावडे, जयेश वसरे आणि कुणबी सेनेतले एक उगवत व तरुण नेतृत्व प्रशांत पाटील, त्याचप्रमाणे टाटा स्टीलचे आपलं प्रकाश राऊत आणि आमचे सगळे ज्येष्ठ म्हणजे सगळ्यांची नावं घेण्यासारखे असे आमचे माझ्याबरोबर काँग्रेसमध्ये फार वर्षापासून पूर्वीचे असलेले आमचे काय नाव त्याचं हां मार्कन पाटील, अविनाश पाटील, उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ, त्याचप्रमाणे या क्रीडेमध्ये ज्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला असे सर्व कबड्डीपट्टू, उपस्थित बंधुवान भगिनींनो आणि पत्रकार मित्र, मी सर्वप्रथम हा जो कबड्डी खेळ जो आहे, हा कबड्डी जो खेळ आहे हा एक मातीतला खेळ आहे. भारतातला पारंपरिक जे महत्त्वाचे खेळ आहे, कबड्डी असेल, खो खो असेल, त्याचप्रमाणे लंगडी असेल,
किंवा त्याचप्रमाणे विटीदांडू असेल. आणि हा कबड्डीचा जो खेळ आज महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण भारतामध्ये आणि भारतामध्ये न जाता जगामध्ये या खेळाला एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. भारतीय लीगच्या माध्यमातून या ठिकाणी या कबड्डीच्या या संघामध्ये महाराष्ट्रातील अनेक खेळाडू, मगाशी SP साहेबांनी जो काही उल्लेख केला की या ठिकाणी सिरसाट साहेब जे आहेत ॲडिशनल SP यांच्यासारखे अशाच पद्धतीचे महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू जे महाराष्ट्राचे नेतृत्व करतात. आजही महाराष्ट्रातील नेतृत्व पालघर जिल्ह्यातली एक आपली मच्छीमार समाजातली एक भगिनी, एक मुलगी त्या ठिकाणी त्याचं नेतृत्व करते. आणि म्हणून आपल्याला या पालघर जिल्ह्यामध्ये अनेक रत्न आहे, अनेक हिरे आहेत आणि ते पारखले गेले पाहिजे. आणि मग म्हणून या ठिकाणी क्रिकेटच्या जर समजा आपण या ठिकाणी घेतलं तर शार्दूल ठाकूर असेल, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या 19 वर्षाखाली त्या ठिकाणी पागधरे असेल. तर अशा प्रकारे एक ना अनेक या क्रीडा क्षेत्रामध्ये या ठिकाणी पालघर जिल्ह्याचं या ठिकाणी आपण नाव रोशन करता. आणि त्याच्याचपैकी या ठिकाणी आपले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा पुत्र रुद्राक्ष पाटील यांनी 100 मीटर रायफल शूटिंग भारतीय संघात या ठिकाणी त्यांनी स्वर्ण पदक त्या ठिकाणी त्यांनी प्राप्त केलेलं आहे. अशा प्रकारे खरं म्हणजे पाटील साहेब त्यांच्या कामामध्ये तसे जसे वाकबगार आहेत तसा मुलगासुद्धा आज संपूर्ण या भारताचं एक नाव रोशन या ठिकाणी तो करतो आहे. आणि त्यांच्या पत्नीसुद्धा एक उत्कृष्ट RTOच्या याच्यामध्ये एक मोठे अधिकारी म्हणून एक उत्कृष्ट चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ते काम करत आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने जर आपण मनात ठेवलं की मला हे साध्य करायचं आहे, मला हे करायचं आहे, किंवा माझ्या मुलाला या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला क्रिकेटर बनवायचं आहे, त्याला महाराष्ट्राच्या कबड्डीच्या खेळामध्ये त्या ठिकाणी कबड्डीच्या संघाचा त्या ठिकाणी कॅप्टन करायचं आहे. आणि म्हणून मनामध्ये जर समजा आपण जिज्ञासा ठेवली, इच्छाशक्ती जर बाळगली तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही तसं. आणि म्हणून या ठिकाणी खरोखरच ही महाराष्ट्र लीग ही जी कुणबी तांदूळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान कुणबी कबड्डी लीग जी आहे ही महाराष्ट्राच्या जी कबड्डी लीग होते त्याच्यापेक्षा उत्कृष्ट नियोजन या ठिकाणी आयोजकांनी केलेलं आहे. त्याबद्दल त्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आता जेथे गावी साहेब जिथे जातो तिथे काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात, कारण इतकी सुंदर स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि म्हणून काहीतरी आपण या ठिकाणी दिलं पाहिजे. म्हणून या तांदूळवाडी गट क्रीडा क्रीडेच्या प्रतिष्ठानचे कुणबी लीगचे अध्यक्ष यांना मी माझ्याकडनं एक 50,000चं एक या ठिकाणी थोडीशी छोटी कारणं असे ना एक आर्थिक मदत या ठिकाणी देतो. कारण शेवटी हा माझा मतदारसंघ आहे, म्हणजे मी काय मतदानासाठी नाही देत बरं का, तुम्हाला प्रोत्साहितसाठी असं म्हणूनच. शेवटी जिल्ह्याच्या विकासासाठी या क्रीडा क्षेत्रामध्ये या ठिकाणी अनेक अशा प्रकारची आता आपण मागाशी मी तुम्हाला उल्लेख मी करायला विसरलो की आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला जे सिडको आहे सिडको विभाग आहे त्या सिडकोकडे त्यावेळचे आदिवासी विकास मंत्री स्वर्गीय विष्णू सावरा साहेब आणि आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून त्या ठिकाणी एकलव्य क्रीडा संकुल आपण पालघर या ठिकाणी त्या ठिकाणी उभं करतो आहोत आपण. आणि त्यालासुद्धा तर निधी प्राप्त आहे, परंतु काही जागेची टेक्निकल अडचण आहे आणि तीसुद्धा लवकरच त्या ठिकाणी चालू होईल. आणि एकलव्य क्रीडा संकुलाबरोबर त्या ठिकाणी फक्त आदिवासी एकलव्य क्रीडा संकुलासाठी त्या आदिवासींसाठीच नव्हे तर सगळ्यांसाठी त्या क्रीडा संकुलाचा त्या ठिकाणी वापर केला जाईल. आणि अशाच पद्धतीने भविष्यकाळामध्ये या ठिकाणी कबड्डीचे सामना आपण इथे भरवतो त्यापेक्षा त्या ठिकाणी एक आधुनिक अशा प्रकारचं त्या ठिकाणी ग्राउंड तयार करून त्याचा आपण त्या ठिकाणी निश्चितच वापर करता येईल. मला बोलवलं, माझा सत्कार केला त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. या ठिकाणी चहाडे गावात आल्यानंतर
स्वर्गीय मधुकर पाटलांची या ठिकाणी आठवण आल्याशिवाय राहत नाही. एक कमी बोलणारा परंतु समाजासाठी म्हणजे तोंडावर आणि प्रखर बोलणारा. कारण काही लोक काय असतात की मनात ठेवून बोलतात, परंतु स्वर्गीय मधुकर पाटील हे नेहमी म्हणजे काय की डायरेक्ट बोलायचे. त्यामुळे 1 मिनटं थोडंफार आपल्याला वेगळं वाटायचं, परंतु त्यानंतर वाटायचं की नाही मधुकर पाटील बोलताय ते खरं आहे. आणि अशाच प्रकारे उत्तम पाटीलसुद्धा या ठिकाणी एक चांगलं काम करतो आहे, संयोजक म्हणून काम करतो आहे. आणि पुढच्या या त्याच्याही वाटचालीला आणि या कुणबी क्रीडा लीगला माझ्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय खासदार महोदय, आदरणीय श्री राजेंद्रजी गावित साहेब. आणि आपल्या या कुणबी कबड्डी लीगसाठी त्यांनी ₹50,000 रोख देणगी दिलेली आहे. आपले मनपूर्वक हार्दिक आभार. यानंतर आपण व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचं पुनश्च एकदा स्वागत करणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी ज्यांच्या नावाने इथे प्रवेशद्वार तयार करण्यात आलेलं आहे असे मान्यवर माननीय श्री संतोषजी शांताराम बुकले साहेब यांचं आपण लीगच्या वतीने हार्दिक स्वागत करणार आहोत. हे स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करते लीगचे कार्याध्यक्ष आदरणीय महेंद्रजी पांडुरंग ठाकूर साहेब यांना. दरम्यान आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख अतिथी खासदार माननीय श्री राजेंद्रजी गावित साहेब, तसेच पोलीस अधीक्षक माननीय श्री बाळासाहेबजी पाटील साहेब, कुणबी सेना प्रमुख माननीय श्री विश्वनाथजी पाटील साहेब हे पुढील व्यस्त कार्यासाठी इथून मार्गस्थ होत आहेत. खेळाडूंना आणि रसिक प्रेक्षकांना खास शुभेच्छा प्रदान करण्यासाठी मान्यवर उपस्थित झाले होते. लीगच्या वतीने पुन्हा एकदा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी मंचावर उपस्थित माननीय श्री संतोषजी शांताराम बुकले साहेब यांचं आपण लीगच्या वतीने स्वागत करणार आहोत. हे स्वागत आदरणीय कार्याध्यक्ष माननीय महेंद्रजी ठाकूर साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आपण बघतोय या ठिकाणी या मंचाच्या समोर मैदानाच्या पलीकडे एक प्रवेशद्वार उभारण्यात आलेलं आहे आणि माजी पंचायत समिती वाडाचे माजी सभापती आदरणीय संतोषजी बुकले साहेब यांच्या माध्यमातून हे प्रवेशद्वार या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मान्यवरांसाठी. यानंतर आपण स्वागत करणार आहोत सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे पालघर तालुका अध्यक्ष पूर्व विभाग माननीय श्री कल्पेशजी मोहन पवार साहेब यांचं. हे स्वागत आदरणीय विश्वस्त माननीय विरोधजी गजानन पाटील साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. सूक्ष्म युवक मंडळाचे पालघर तालुका पूर्व विभागाचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री कल्पेशजी मोहन पवार साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. नावझे गावचे सुपुत्र आणि सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष कल्पेशजी पवार साहेब यांना मायेची शाल आणि स्नेहाचा पुष्पगुच्छ तथा सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येत आहे. यानंतर आपण स्वागत करणार आहोत तांदुवाडी गावचे सुपुत्र तथा महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री राजेंद्रजी सोगले साहेब जे आपल्या मंडळाचे सल्लागार देखील आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. हे स्वागत लीगचे सचिव माननीय निभाषजी भास्कर पाटील साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. सामाजिक कार्यकर्ते तथा महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री राजेंद्रजी सोगले साहेब यांना देखील प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने स्वागत केलं जात आहे. कबड्डीसारख्या खेळाला प्रोत्साहन देणारे आदरणीय सोगले साहेब यांना देखील प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे. यानंतर आपण स्वागत करणार आहोत नावझे गावचे सुपुत्र तथा
साखरे नावचे गिराळे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन माननीय श्री अनंतजी जीवन पाटील साहेब यांचं देखील प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत केलं जाईल. हे स्वागत करण्यासाठी लीगचे उपाध्यक्ष आदरणीय जितेंद्रजी दत्तात्रय पाटील साहेब यांना मी विनंती करते. सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळाचे उपाध्यक्ष तथा साखरे नावचे गिराळे सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन आणि नावजे गावचे सुपुत्र माननीय श्री अनंतजी पाटील साहेब, पंचक्रोशीतील एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय श्री अनंतजी जीवन पाटील साहेब यांचं देखील प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत केलं जात आहे. लीगचे उपाध्यक्ष जितेंद्रजी पाटील यांनी हे स्वागत करावं अशी मी त्यांना